ते काल ते म्हणजे दुपारून घरीच होते. सकाळी तर गेलेलंच होतं. सकाळपासून दुपारपर्यंत बाहेर गेलेलं होतं. मग सकाळी घरी आलेलं होतं. मग घरी आल्यावर थोडं झोप लागलेलं होतं. मग झोपते मला वाटलं आता झोपेल. झोपल्यावर गपचूप कामाला जावं आणि आवाज केल्यावर उठत असते. म्हणून लहान लेकरासारखंच सांभाळावं लागतं. खरंच लहान लेकरासारखंच समज करावं लागतं. मग आवाज जाईना आणि मी हळूच दरवाजा पुढे करून म्हणजे माझं म्हणणं कसं संध्याकाळी पण कामाला जाते 5 वाजता 7 वाजता येते. मी येईपर्यंत जाऊन बाहेर पिऊन येऊन अजून मला त्रास होणे म्हणून मी प्रयत्न करते खरंच. पण कसलंच ते सुधरत नाही. मग मी दरवाजा पुढे करून गेलेलं होतं. मी येईपर्यंत तेव्हाच बाहेर गेलेलं होतं. मग घरी येऊन विचारलं मी कुठे गेले, तर बाहेर गेले म्हटले. मोबाईल पण घेऊन गेलेलं होतं. तेव्हाच बाहेर गेले म्हटले. मग शेजारच्या काकूकडून फोन लावलं. मी आलोच म्हणजे परत फुल पिऊन आलं. मग फुल पिऊन येऊन इतकं त्रास देत होतं. रात्री तर इतकं डोकं दुखत होतं. लई म्हणजे लई डोकं दुखत होतं. पण असं कसं करतंय खोट्यापणानं, लई खोटारडे गुन्हे करतंय. मला झोप लागलेली का मुद्दाम उठून जायचं, त्रास द्यायचं. मग एक बार झोप मोड झाल्यावर माणसाला राग येते. पहिले 3 दिवस झालं लई डोकं दुखतंय. मग रात्री तर लई दुखत होतं. लई म्हणजे लई झेंडूबाम लावून झोपत होते तर झोप पण येत नव्हतं. मग एक बार जाग केलं म्हणजे मला एक बार उठवल्यावर मला झोप येत नसते. उठवल्यावर मग इतकं राग येत होतं, इतकं डोकं तर दुखत होतं. खरंच रात्री मी दवाखान्याला पण दिवसा नेत नाही ते माणूस. रात्री काय नेईल काय अपेक्षा ठेवू त्या माणसाजवळ. नाहीच कधीच म्हटलेलं नाही तुला दुखतंय का काय चल दवाखान्याला. दिवसा कधी म्हटलेलं नाही ते माणूस. रात्री काय म्हणणार ते माणूस. आणि खरंच मी इतकं वैतागले. खरंच मी निघून जाणार आहे. कुठं जाणार आहे हे कुणालाच सांगणार नाही बरं. निघून कुठं जाणार आहे पण जाणार आहे. इतकं वैतागले मी. आणि मी कधी जाणार आहे ते मलाच माहिती नाही. आणि माझं मन इतकं म्हणतं की मी लगेच निघून जावं. पण काय अडचणी आहेत म्हणून मी निघून जात नाही. काय अडचणीमुळं मी म्हणजे मला एवढं त्रास सहन करावं लागतं काय अडचणीमुळं म्हणून मी निघून जात नाही. नाहीतर माझं मन लगेच मी निघून जावं इतकं वैतागलं. लई प्रयत्न केलं. लई राहावं, संसार चांगलं करावं. नाही म्हणते ते. रात्री सुद्धा म्हटलं मला संसार काहीच करायचं नाही. मी रेकॉर्डिंग पण केलेलं आहे. मला मोबाईल देत नव्हतं. मी म्हटले बघत झोपते म्हटले. मग मला मोबाईल दिलेलं होतं. इतकं घाण तर बोलत होतं आणि इतकं असे लाज वाटावं माणसाला तसली गोष्टी बोलत होतं. मला संसार करायचं नाही. संसार काय चीज आहे मला माहित नाही. तू निघून जा. मला संसार कसलंच करायचं नाही. लई चालू होतं. पण नाही, किती सुधरवल तर सुधरत नाही. म्हणून माझं डोकं काय थांबत नाही. डोकं बी म्हणून डोक्याची शरीराची कशाला माती करून घ्यायचं. लई प्रयत्न केले. लई